जाग आले रे मागो माग उमटला मन भर पावलांचा पाठला ग दिसलास जागो जाग आले रे मागो माग उमटला मन भर पावलांचा पाठला सटका उन्हाचा ही थंड लागला कधी कसा कुठे मला तुझा छंद लागला कसा कसा बाई मला तुझा रंग लागला रंग लागला तुझा रंग लागला छंद लागला तुझा छंद लागला तुझा छंद लागला मी दरवर्षी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष आहे। मी प्रत्येक वर्षी माझे बचत गट आहेत 21। मी प्रत्येक वर्षी 10-15 वर्ष झाले दरवर्षी हळदी कुंकू सौभाग्याचं लेणं आहे, त्याच्यामुळे मी दरवर्षी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेते। आशा नाईकडे ही खूप वर्षापासून साहेबांची म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या इथं काम करते। तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत ती आहे। खूप मेहनती आहे, चिकाटीने महिला जोडणं, तिच्या गोड स्वभावामुळे तिचे एवढे बचत गट आहेत, संस्था आहे, त्याच्या मार्फत महिलांसाठी प्रत्येक वेळेस समाज उपयोगी प्रोग्राम घेत असते आणि तिच्या गोड स्वभावाने एवढ्या महिला तिने जमवलेल्या आहेत आणि कायम तिच्याकडनं स्तुत्य उपक्रम असे राबवले जातात आणि तिच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी तिला खूप खूप शुभेच्छा। आज तिने हळदी कुंकाचा कार्यक्रम घेतलेला आहे बचत गटाच्या महिलांच्या मार्फत। तिला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। हे आमच्या आशा नाईकडे ताई आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं माझ्यासोबत गेले 7 वर्ष झाले या काम करतात आहे। आणि आज जर आमच्या संघटनेत बघितलं तर एक असतं ना चांद्यापासून संघटना बांधायची, तर त्याचं काम आमच्या आशाताईंनी केलेलं आहे। आज घनसोली विभागामध्ये खूप सारे त्यांचे बचत गट आहेत, त्या बचत गटाच्या माध्यमातून आशाताई प्रत्येकाच्या घरात पोहोचलेल्या आहेत। आज आपण महिलांचा या हळदी कुंकाचं आणि विशेष म्हणजे हे हळदी कुंकू वैयक्तिक त्यांच्या कुटुंबाचं आहे, हे कोणतं राजकीय पार्श्वभूमीचं किंवा बचत गटाच्या माध्यमातून केलेलं नाहीये। हे वैयक्तिक आशा नाईकडेचं हळदी कुंकू असताना त्याला महिलांचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद आलेला आहे, त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करते। घनसोलीतील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या आमच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ आशाताई नाईकवडे मॅडम यांच्या इथे आज हळदी कुंकू समारंभास आज मी इथे उपस्थित झालेले आहे आणि खरोखरच त्यांच्या माध्यमातून इथं विविध खूप सारे बचत गट चालविले जातात आणि बचत गटातील महिलांना एक स्वयं रोजगाराच्या माध्यमातून त्यांना सक्षम करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून इथे खूप छान प्रकारे चालू आहे आणि मी खरंच त्यांना शुभेच्छा देते की अशाच प्रकारचे समाजकार्य त्यांच्या हातून घडो। कारण आज एक समाजामध्ये आपल्या ज्या महिला भगिनी आहेत त्यांना आज एक गरज आहे की सक्षम होण्याची। आज आर्थिक सक्षमता महिलांना जेव्हा येते तेव्हा महिलांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो आणि आपल्या स्वतः काम करत असताना आपलं कुटुंब चालविण्यासाठी एक आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो। आज गरज आहे की आज कोरोना काळानंतर खूप साऱ्या जणांच्या नोकऱ्या गेल्या, बिझनेस बंद पडले आणि अशा वेळी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ह्या महिला भगिनींनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडला आणि स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आज सक्षम होत असताना आशा नाईकवडे ताईंच्या माध्यमातून इथे घनसोली विभागामध्ये त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी खूप सारे प्रयत्न करण्यात आले। त्यांचं तशाच प्रकारे समाजकार्यही खूप चांगलं आहे की पोलीस स्टेशन असो, हॉस्पिटल असो, नोकऱ्या मिळवण्यासाठी असो किंवा पालिकेच्या माध्यमातून जी काही ते वॉटर गटर मीटरची जी कामं आहेत त्यांच्यासाठी त्या समस्यांचा वाचा फोडण्यासाठी त्यांचा नेहमीच त्यांनी पुढाकार घेतलेला आहे। त्यांना यापुढेही ह्या विभागातनं एक चांगलं लोकप्रतिनिधी म्हणून नेतृत्व करण्याची संधी त्यांना आहे आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये एक नगरसेविका म्हणून त्यांच्या रूपानं पाहण्यासाठी आपल्याला बघायला मिळेल आणि खरोखरच त्यांना शुभेच्छा देते की इथे एक सक्षम नेतृत्व तुमच्या माध्यमातून व्हावं। सर्व नागरिकांना मी मकर संक्रांतीच्या आणि नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। आज खरं तर खूप आनंदाचा क्षण आहे। आज आमची मैत्रीण आशाताई नाईकवडे एक सर्वांना सामावून घेणारं, सर्वांच्या हृदयात बसणारं
असं एक कर्तृत्व नेतृत्व असणारं आमच्याबरोबर काम करणारं आमची बहीण. तर आज त्यांनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्यांच्या सर्व बचत गटातल्या महिला